नमस्कार मित्र हो, तमाम महाराष्ट्रीय लोक आणि भारतवासीय लोक. आज 26 जून छत्रपती शाहू महाराजांची आज जन्मदिवस. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक न्यायासाठी वेचलं. अशा महामानवाचा आज जन्मदिवस. सामाजिक न्याय दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. त्याच पद्धतीनं मुस्लिम बांधवांना मोहरमच्या सुद्धा अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. आणि या सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र शासनाला सुद्धा माझा नमस्कार. सर्वात प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार मॅडम, मी आपलं आभार मानतोय की गट क कडे, गट ब आणि गट क कडे आपण अशी पदं सुपूर्द केली आहेत एमपीएससी कडे, की अगोदर एमपीएससी आयोगाकडे नव्हती. त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी मदत होणार आहे, यासाठी महाराष्ट्र शासनाचा अगोदर आभार. दुसरा महत्वाचा मुद्दा, एमपीएससी आयोगाचा अत्यंत मनपूर्वक आभार. कारण 22च दिवसात राज्यसेवा पूर्वचा निकाल लावलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालाय की आता इथून पुढे सगळं सुरळीत होणार आहे. आय होप की हे सातत्यानं राहील ही अपेक्षा व्यक्त करतो एक प्रतिनिधी म्हणून. मात्र काल 25 जूनला महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्या घोषणामध्ये एक महत्त्वाची घोषणा अशी होती, की विद्यार्थ्यांच्या फायद्याची आहे, की एमपीएससी राज्यसेवामधनं ऑप्शनल काढायचा, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेच्या 2 पेक्षा जास्त प्रिलिम घ्यायच्या, ज्याच्यामुळे मुलांना जास्त संधी उपलब्ध होतील. आणि त्याचबरोबर गट क चे असे पद जे अगोदर गट क एमपीएससी मार्फत भरले जात नसायचे, ते पद काल शासनानं जाहीर करून टाकलं, आम्ही भरतोय. या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा झालाय मित्रहो, की ही जी परीक्षा घेतली जाणार आहे ती सीबीटी मार्फत घेतली जाणार आहे. म्हणजे सीबीटी टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. जुना टीसीएस आणि आयबीपीएस अनुभव जर पाहिला मागच्या 2 वर्षातला, तो अनुभव फार आशादायक आहे असं म्हणता येत नाही. कारण त्यावेळेस एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घेतल्या जातात, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी असतात आणि त्यांची काठिण्य पातळी वेगळी असते. या ठिकाणी त्यांना मुलांना एका लेव्हल फील्डला आणण्यासाठी नॉर्मलायझेशन केलं जातं. तलाठ्याच्या परीक्षेमध्ये जी टीसीएस मार्फत भरती झाली होती, त्याच्यामध्ये 100 पेक्षाही जास्त गुण विद्यार्थ्यांना मिळाले आणि खूप सारे नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये घोळ निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तलाठी होण्यापासून मुकावं लागलेलं आहे. हा जुना अनुभव पाहता नॉर्मलायझेशन कितपत यशस्वी होणार आणि वेगवेगळ्या सत्रामध्ये परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी याचा विचार पूर्णतः झालाय का, हा पहिला महत्त्वाचा प्रश्न. दुसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे, की मागच्या काळामध्ये 8,000 जागा ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एमपीएससी मार्फत काढल्या होत्या, त्यावेळेस स्किल टेस्टच्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात जे उमेदवार स्किल टेस्टमध्ये पात्र ठरले होते, त्या विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट घेण्याची प्रोसेस ही अत्यंत दोषयुक्त होती, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्किल टेस्टच्या प्रोसेसमधून बाहेर पडावं लागलेले, स्किल टेस्टमध्ये तयारी करून सुद्धा 3-3, 4-4, 5-5 वर्ष तयारी करणारे मुलं असतात, ग्रामीण भागातले मुलं असतात. प्रचंड वेळ, मेहनत, पैसा खर्च करून ते अभ्यास करत असतात आणि या टप्प्यावर त्यांना एक्झिट व्हावं लागतं. हा महत्त्वाचा दोष या प्रोसेस निर्माण झाला. उद्या ज्यावेळेस आपण सीबीटी मार्फत ऑनलाईन एमपीएससी परीक्षा घेणार आहे, तर हे दोष तिथं निर्माण होण्याची मोठी संभाव्यता आहे, जुन्या उणिवा बघता. आणखी त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की 4 ते 5 लाख उमेदवारांच्या परीक्षा घेत असताना जर ते आपण ऑनलाईन घेणार असू, तर त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी बिल्डिंग आहे का? तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? विजेचे प्रश्न, सायबर सिक्युरिटीचे प्रश्न, हे सगळे प्रश्न, याच्या प्रश्नाची उत्तरं फारशी समाधानकारक नाहीयेत भूतकाळामध्ये, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एमपीएससीमध्ये पुन्हा एमपीएससी तयार झाले. टोळकेच्या टोळके तयार झाले, ज्यांनी यूट्यूबचा वापर, अनऑफिशियल इलिगल प्रॅक्टिसेस करून सायबर क्राईम घडवून आणले, पेपर लीक केले, वेबसाईट हॅक केल्या, अशा अनेक प्रकार घडले. त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा घेतली गेली, त्याच्यामध्ये खूप सारे घोळ निर्माण झाले. आता एमपीएससी आयोग जर ऑनलाईन परीक्षा घेणार असेल, तर मी तुम्हाला ही गोष्ट मला असं वाटतं खात्रीशीरित्या, की याच्यामध्ये सुद्धा खूप सारे
सायबर क्राईम घडू शकतात. एम-पी-एस-सी कितीही पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात तांत्रिक दोष निर्माण होणार आहेत. या सगळ्यांचा सार एवढाच आहे मित्रांनो, परीक्षा ऑनलाईन घेण्याऐवजी आयोगानं ऑफलाईन कशी घेता येईल? मग ऑफलाईन घेण्यासाठी काय-काय दोष निर्माण होतात, ऑफलाईनमध्ये काय-काय तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्याच्यासाठी एखादी स्वतंत्र समिती गठीत करून त्याच्या माध्यमातून हे सगळे दोष दूर होणं गरजेचं आहे. असं मी महाराष्ट्र शासनाला आणि माननीय पी आयोगाला या स्पीचच्या माध्यमातून, या माध्यमातून मी आवाहन करतो आहे, अपील करतो आहे. कारण हा हजारो नव्हे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा आणि शेवटी शासनच त्यांचं मायबाप असतं आणि जर शासनानं या ठिकाणी माननीय एम-पी-एस-सी आयोगाने इथं जर त्यांना सपोर्ट नाही केला, तर ह्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. जाणीव आपल्याला असावी लागणार आहे. मित्रहो, तुमचं यावर काय मत आहे? निश्चितपणे खाली कमेंट बॉक्समध्ये टाइप करणार आहात. त्याचबरोबर आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी बंधू-भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पाठवणं गरजेचं आहे. कारण याच्या माध्यमातून काही सकारात्मक बदल होणं हवं असतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.